पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबुधाबी दौऱ्यानिमित्तानं तिथल्या शाहांनी अबुधाबीत मंदिर बांधण्याकरता जागा प्रदान केली आहे। यूएईमध्ये सध्या फक्त दुबईत एकच मंदिर आहे। त्या मंदिरापर्यंत पोहोचायला मोठे कष्ट घ्यावे लागतात। आता अबुधाबीतल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची ही घोषणा ठरणार आहे। भारत आणि यूएई यांनी एकत्र आल्यास स्वप्न साकार होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। यूएईच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी यूएईमधील सुप्रसिद्ध आणि स्वप्नांचं शहर अशी ओळख असणाऱ्या मस्दर या शहराला भेट दिली। पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुबईच्या भव्य स्टेडियममध्ये त्यांचं भाषण होणार आहे। जवळपास 40,000 भारतीय त्यावेळी उपस्थित राहणार। आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये ठार झालेल्या पाकिस्तानातल्या पंजाबच्या गृहमंत्र्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या आत्मघातकी हल्ल्यात गृहमंत्र्यांसह एक पोलीस अधिकारी ठार झाले होते। याशिवाय 16 नागरिक जखमी झाले होते। तालिबानशी संबंधित एका दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली। इक्वेडॉरमध्ये कोटोपेक्सी ज्वालामुखी झाल्यानंतर आसपास राहणाऱ्या नागरिकांना घरं खाली करण्यास सांगण्यात आले। इक्वेडॉरचे राष्ट्रपती यांनी ज्वालामुखी असलेल्या परिसरात आणीबाणी घोषित केली होती। आता इथून नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे। चीनमधल्या तियानजिन शहरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आता मोठं सायनाइड पसरल्याची भीती व्यक्त होते। स्फोटानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले। या स्फोटामध्ये 112 नागरिक ठार झालेत। 95 जण बेपत्ता सुरू आहेत। त्यांचा शोध घेण्याची कारवाई युद्धपातळीवरती केली जाते। इंडोनेशियात एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले। यात 54 प्रवासी मृत पावले आहेत। टंगोक या पर्वतरांगांच्या परिसरात या अपघाताची माहिती आतापर्यंत मिळू शकलेली नाही। हे विमान 27 वर्ष जुनं आहे। त्यावर संपूर्ण युरोपमध्ये बंदी घालण्यात आली। हंगेरीत 2 ट्रेनमध्ये झालेल्या टक्करीत 19 नागरिक जखमी झालेत। अपघात झाला त्यावेळी ट्रेनमध्ये 40 प्रवासी होते। जेव्हा अपघात झाला तेव्हा दोन्ही ट्रेन जवळपास 20 किलोमीटर प्रति ताशी वेगाने चालल्या होत्या। हा अपघात राजधानी बुडापेस्टच्या जवळ झाला। ब्राझीलमध्ये राष्ट्रपती दिल्मा रोसेफ यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी केली जाते। ब्राझीलमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिल्मा रोसेफ आणि त्यांची वर्कर्स पार्टी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनं केली। अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस जवळ जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अपयश येते। या आगीमध्ये आतापर्यंत अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे। आग विझवण्याकरता हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जाते। श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाकरता आज मतदान होणार आहे। माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यावेळी पंतप्रधान पदासाठीच्या स्पर्धेत आहेत। त्यांची लढत राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला श्रीसेना यांच्या पार्टीशी असेल। या निवडणुकीत जवळपास 15 लाखांवर मतदान केलं जाईल। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये 2 विमानांची टक्कर होऊन 4 जणांचा मृत्यू झाला। अपघात सॅन डिएगो विमानतळाजवळ झाला। दोन्ही विमानं आकाशातून झेपावत असताना हा विचित्र अपघात घडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।